नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलेलो आहोत रानपाटमध्ये. धबधब्या खाली जाणार होतो, पण मासे चावल्यामुळं आम्ही काय परत निघालेलं. तर आता आपण पोहोचलेलो आहोत रानपाट ग्रामदेवतेच्या मंदिराजवळ. आणि हे आजोबा भेटलेले आहेत आपल्याला. ते पण रानपाटमधलेच आहेत. बाबा, हे जुनं मंदिर आहे ना? आणि ते मंदिर शंकर सोमेश्वराचं मंदिर आहे. तर तिकडे सोमेश्वराचं मंदिर आहे आणि हे ग्रामदेवतेचं मंदिर आहे. तुम्ही तुमचं नाव कसं? बालकृष्ण पांडुरंग गोंडबरे. गोंडबरे. आणि गोंडबरेवाडी इकडे आहे काय? ही गोंडबरेवाडी. ही गोंडबरेवाडी आहे. आणि तिकडे केवढा मोठा गाव आहे? हो, 200 पाऊण 200 पावणे 200. पण माणसं कमी दिसतात, सगळी मुंबईला गेले वरती वाडी आहे ना. वाडीवरती आहे. ही गुरववाडी ब्राह्मणवाडी खाली. ही गुरववाडी आहे. हा गुरववाडी. पल्या तर ब्राह्मणवाडी. हा, ब्राह्मणवाडी. तर आपण आता रानपाटला इथून उक्षे वेगळा आणि रानपाट गाव वेगळा होतो ना. हा जो आता मुळात हा जो धबधबा रानपाट कडा म्हणून, पण तो दोघांच्या हद्दीवर आहे. हद्दीवर आहे. हा, पण जास्त वर्षस्व रानपाडतात. वर्चस्व. हा, अच्छा. म्हणजे रानपाट गावामध्ये मोडतो तो. गावामध्ये मोडतो. मग ती सीमा आहे काय तुमची दोघांची? सीमा म्हणजे नदीची सीमा आहे. हा. पण ह्या बाउंड्री पर्यंत टिकून म्हणजे जमिनी आमच्या लोकांच्या आहे. अच्छा. असं. भरपूर लोक येतात काय आता धबधब्यावर? हो, भरपूर. म्हणजे ते कोण असं आपल्या इकडली माणसं काय असं दुकानं वगैरे लावून आहेत की नाही, एवढं अजून हे परक्यात नाही आहे. कारण काय माहिती, आमचं बिझनेस चाललं, हा रस्ता होणं गरजेचं आहे. हा. जरा लोकांची गडबड होते, आम्ही बिल्डिंग जास्त करतो. तर लवकरात लवकर आम्ही ह्या रस्त्याची पण व्यवस्था करणार आहे. प्रस्ताव वगैरे टाकलेले आहेत. लवकरात लवकर झालं तर पर्यटन स्थळ होय, होय. आणि लोकांना रोजगार पण भेटेल. होय. तर चांगली माहिती सांगितली, धन्यवाद. आम्ही पण इकडचे जाऊ. संगमेश्वर साखळकोंड कोणगुच्च्या पुढं. तर आज आलेलं होतं इकडं, पण ते माश्या जावल्या तर आम्ही परत. माशामध्ये काय झालं माहिती आहे का, कोणीतरी मॅगी बनवली पोराने. मॅगी. आणि ते तो शेवाळ झाड आहे हा. ना, ते जरा थोडा धूर झाला ना, 8 दिवसापूर्वी असंच झालं होतं. हे लोकांना माहित नाही, ते करून गेले असे आणि दुसरे आणायचे गेले, त्या बिचारा त्याला माशा चावल्या. त्यातले बोर आम्ही काही व्यवस्था करणार आहे, तिथे विषय पेटवू नका म्हणून. काही लोकांना माहित नाही हो, लाकडे घेऊन आणि किंवा शेगड्यात तिथे आणि वरती ते फुल माही आहे ना मधमाशी, ते लोकांना कालब होतं काय? कालब. त्याच्यामुळेच ते गैरसोय झाली. असं वाईट वाटलं मला. बरीचशी लोक मागे पण म्हणजे नाराज होतात लोक. बरोबर. ठीक आहे, धन्यवाद तुम्ही माहिती सांगितल्याबद्दल. आम्ही व्हिडिओ पण काढलेली मंदिराची. आमचं पण मंदिराचा बनवायचा प्लॅन चाललाय. मंदिर पण भारी वाटतंय, जुनं मंदिर आहे पण भारी वाटतंय. आमचं हे भैरवनाथचं मंदिर आहे. भैरवनाथाचं. मग तुमच्या गावात असेल ना अख्ख्या गावाचं काम देऊ. आमचं रुपये इथेच लागतं. रुपये वगैरे इथंच लागतं. मला पहिलं स्थान वाटलेली, पण हे मंदिर आहे ना. आणि हे सोमेश्वराचं अलगच. हे अलग आहे, सोमेश्वर अलग. म्हणजे आमचंच ते रानपाडचं, पण शंकरस्थान वेगळं, काम देतो स्थान वेगळं. अच्छा. म्हणजे ते श्रावणातून वगैरे काय करतात? श्रावणातून हे घालतात ना शंकराला लघुत्र वगैरे. अच्छा अच्छा. ते लघुत्र खाली माशिरात होते. हा. आमचा शेंडा खाली उभा राहतो, शिमगा खाली होतो. शिमगा खाली होतो का? इथं होतं शिमगा. इथे छान होतो. बाजूबाजूला मंदिर आहे, त्याच्यामुळे भारी वाटतं. देऊळ. तुम्ही इथेच असता? हो, गावीच असतो. गावी शेती थोडीशी धंदा करतो, पोटं कलमामध्ये, कलमा धंदा माझा. बरं. काजू वगैरे बस. ठीक आहे, धन्यवाद माहिती सांगितल्याबद्दल. मस्त वाटतं, पण गाव भारी वाटते रानपाट. जरा वरती वाडीवर येऊन बघा. कुठली वाडी? आता इथून वरती गेलात ना, ते वरती वाडी असतं. म्हणजे तुम्ही कुठल्याही घरामध्ये गेलं, पेशंट रिक्षाने घ्यायला जायला पाहिजे अशी व्यवस्था केलेली आहे. चांगलं. आतमधून घेऊ. घे ना मंदिर दाखवतो. हा, आलो. ये पाठवून देतोय मी. तीन देव आहेत ना, त्रिमुखी देवी, त्रिमुखी, भैरवनाथ आणि वाघजाई. भैरवनाथ पण शंकराचं असेल ना. लोकांसाठी पण आम्ही एक असं सभागृहासारखं बसायला उठायला आले, तर पाण्याची व्यवस्था त्यांची. बरोबर. हे सर्व करणार आहे आम्ही. याचं ना ईश्वराचं मंदिर आहे. आणि इकडून व्ह्यू बघितला तर सुंदर असा व्ह्यू दिसतोय तुम्हाला. पुढे उक्षी. पुढे उक्षी आहे काय गाव? हा पहिले उक्षीवाडी, हा उक्षी गाव. हा, मग तेव्हा आम्ही उक्षीतून गेलेलो.
हम्म, आणि आहे रानपाट मधून हम्म. हे त्याच्या पलीकडे लाजूर आलं तिकडे लाजूळ लाजूर कडबुडे